आपल्यासमोर सांगतो. आजची चर्चा ही त्यातलाच एक भाग होता असं तुम्ही समजायला हरकत नाही. वसंत मोरे पुण्यातून इच्छुक आहेत, परंतु पुण्यातून अभिजित वैद्य यांना उमेदवारी देण्याबाबत आपण मी जसं म्हणालो की आपल्याला एक 2-4 दिवसामध्ये जे काही ग्रामीण शहरी पातळीवरती होत आहे त्याच्याबद्दल आज मी काही बोलणार नाही किंवा बोलू इच्छित नाही, परंतु एक 4-5 दिवसामध्ये निश्चितपणे आपल्यासमोर येईल एवढं मी आपल्याला सांगतो. आणि ते आपल्या सगळ्यांचं असणारं उत्तर असतील असं मी त्या ठिकाणी मानतोय. खरं तर तुम्ही अजून कुठल्या असं तिसरी आघाडी उभारतोय किंवा असं काही म्हटलेलं नसलं तरी जवळपास चित्र तशीच दिसत आहेत. वेगवेगळ्या संघटनांची छोटे मोठे अपक्ष किंवा जे लढू इच्छितात म्हणजे वसंतजींसारखे ते सगळे येऊन तुम्हाला भेटतायत, चर्चा होती आहे. कधीपर्यंत फायनल होणार आहे हे सगळं? ते मी आपल्याला जसं म्हणालो की बेसिकली हे 4 दिवसाची तुम्ही मला मुदत द्या. 4 दिवसामध्ये मी आपल्या सगळ्यांना सगळं सांगतो काय होतंय ते. प्रकाश अण्णा शेंडगे पण आज काही घोषणा करणार आहेत असं कळत आहेत, उमेदवार ते जाहीर करतायत असंही कळत आहे. त्यांच्या उमेदवारांना तुमचा पाठिंबा असणार आहे? मी तुम्हाला जसं सांगितलं की 4 दिवसामध्ये काय परिस्थिती आहे आणि काय उद्भवतंय ते आपल्याला असणारं बिफोर सेकंड असं म्हणा की पूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती आपल्यासमोर येईल. आपली महाविकास आघाडी बरोबर चर्चा अजूनही सुरू आहे. तुम्हाला सगळ्यांनी आवाहन केलेलं म्हणजे जितेंद्र आव्हाड असेल, संजय राऊत असेल, सगळेजण वाट पाहत आहेत, तुम्हाला वारंवार आवाहन करतायत की ते म्हणून मी म्हटलं ना जे काही आता मी करतोय ते 2 तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांच्या समोर येईल असं मी त्या ठिकाणी मानतो. मी म्हटलं 2 तारखेपर्यंत थांबा. थँक्यू. यांच्या विरोधात आम्हाला एकत्र थँक्यू. सर हिंदी में बताइए, वसंत मोरे यहाँ पर पहुंचे हुए हैं, क्या आप लोग इन्हें उम्मीदवारी देने पर विचार कर रहे हैं? देखिए ऐसा है कि उनके साथ में एक बातचीत हुई, पब्लिक मीडिया के सामने उन्होंने जाहिर किया था कि वो लोकसभा पुणे की लड़ना चाहते हैं, लेकिन जो राजनीतिक बात मेरे ख्याल से अलग अलग स्तरों पे जो चली है उसको कहीं तो